नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त कुरकुरीत खुसखुशीत तिळाची चिक्की कशी करायची ते बघत आहे आणि एकदम अशी सहज तुटेल किंवा मग अजिबात कुठे चिवट होणार नाही। बघा, सहज अशी तुटते, मस्त अशी खुसखुशीत होते आणि 1-2-3 महिने आरामात हवाबंद डब्यात ही वडी सहज टिकू शकेल, इतकी खुसखुशीत होते। तुम्ही बघू शकता आणि खाण्यासाठी परफेक्ट आहे। चव सुद्धा याची खूप छान लागते आणि मुळात म्हणजे झटपट बनून तयार होते। तुमची सुद्धा तिळाची चिक्की अशीच यावी म्हणून तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये पाक कसा शिजवायचा ते देखील मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्णच बघा, अजिबात कुठे स्किप करून बघू नका। चला तर मग मस्त अशी तिळगुळाची खुसखुशीत कुरकुरीत वडी बनवायला सुरुवात करूया। पण त्याआधी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। गोड गोड बोलून झाल्यावर लगेच चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण कुरकुरीत खुसखुशीत आणि गोड तिळाची चिक्की बनवायला सुरुवात करूया। बघा, इथं गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि आपल्याला तिळाची चिक्की करण्यासाठी 2च साहित्य लागेल। 1 वाटी तीळ घेतले आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे आणि 1 चमचा तूप लागेल। आता सगळ्यात अगोदर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तर इथे तीळ हे व्यवस्थित भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी। याचा आवाज असा चटचट यायला हवा, म्हणजे तीळ व्यवस्थित असे भाजले जातात। इथे 2 ते 3 मिनिटासाठी खमंग असे तीळ भाजून घेते मी। बघा, इथे तीळ व्यवस्थित असे भाजले गेले आणि याचा असा चटचट आवाज सुद्धा येत आहे। खमंग असे भाजले जातात। आता याला मी लगेच काढून घेते। आता इथे त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालून घ्यायचा आहे। आता गूळ छान विरघळेपर्यंत मिसळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण असा गूळ विरघळून घेतला। आता आपल्याला छानपैकी गुळाचा पाक शिजून घ्यायचा आहे। इथं 5 ते 6 मिनिटासाठी हा पाक मी व्यवस्थित असा शिजून घेते, जेणेकरून या पाण्यामध्ये जेव्हा आपण पाक चेक करू तेव्हा याचा असा गोळा बनला पाहिजे, म्हणून असा 5 ते 6 मिनिटासाठी व्यवस्थित असा हा पाक मी शिजवून घेते। बघा, इथे 5 ते 6 मिनिटासाठी हा पाक मी व्यवस्थित असा शिजवून घेतला। आता आपण चेक करून बघूया। बघा, इथं वाटीमध्ये पाणी घेतलं आणि यामध्ये आपल्याला हा गुळाचा पाक घालून घ्यायचा। याचा असा गोळा बनायला हवा। बघा, असा छान कडक गोळा बनला आहे आणि असा आवाजसुद्धा येत आहे। हा पाक असा परफेक्ट झाला आहे। बघा, असा सहज तुटतो, असाच पाक शिजून घ्यायचा। आता गॅस बंद करूयात। आता या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला हे तिळाचं मिश्रण घालून घ्यायचं आणि यामध्ये हे व्यवस्थित असं मिसळून घेऊया। आणि बघा, हे मिश्रण सुद्धा मी व्यवस्थित असं मिसळून घेतलं। आता हे गरम गरम असतानाच आपल्याला याचा तिळाची चिक्की करण्यासाठी सेट करून घ्यायचं आहे। इथे एक मी पोळपाट घेतला, याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलं। तिळाचं मिश्रण गरम असतानाच यामध्ये घालून घ्यायचं। बघा, इथे मी हे तिळाचं मिश्रण पोळपाटावरती घालून घेतलं। आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही थापून सुद्धा घेऊ शकता। इथे मी 1 वाटी घेतली आणि या वाटीने हे व्यवस्थित असं थापून घेते। बघा, इथे मी पोळपाटावर हे तिळाचं मिश्रण वाटीने थापून घेतलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता। असं छानपैकी असं थापून घेतलं आहे। कोमट असतानाच आपल्याला कट करून घ्यायची। हे बघा, याप्रमाणे असं याला कट लावून घ्यायचे। थंड झाल्यावरती अजिबात कापल्या जात नाही। याप्रमाणे उभी कट लावून घेऊया। बघा, याची मी उभी कट लावून घेतली। आता आडवी कट सुद्धा लावून दाखवते।
बघा याचे मी उभे आणि आडवे कट लावून घेतले। चिक्की हलकीशी थंड झाली आहे, आपण याची चिक्की काढून घेणार आहोत। बघा हे तिळाच्या चिक्कीचं मिश्रण संपूर्णपणे असं थंडगार झालं आहे आणि याच्या मी वड्या सुद्धा अशा काढून घेतल्या। आता एका आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। बघा इथे तिळा सर्विंग प्लेटमध्ये काढून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। कमाल दिसतात, तोडून सुद्धा दाखवते। बघा किती मस्त अशी खुसखुशीत झाली आहे, अजिबात कडक झाली नाही किंवा मग चिवट देखील होत नाही। बघा सहज अशी तुटते, मस्त अशी कुरकुरीत बनली आहे। तर इथं पाक कसा शिजवायचा ती गोष्ट लक्षात ठेवायची। गुळाचा पाक शिजवायला घेऊ तर तो 5-6 मिनिटं शिजून घ्यायचा। गॅस एकदम कमी आचेवर करायचा। गुळाचा पाकाचा सिरप पाण्यामध्ये चेक करून बघायचा, त्याचा कडक गोळा बनायला हवा। त्याचा जर कडक गोळा बनला तर पाक परफेक्ट बनला आहे। तिळाचं मिश्रण मिसळून घ्यायचं। गरम गरम असताना तिळाची चिक्की थापून घ्यायची, कापून घ्यायची। संपूर्णपणे अशी थंड झाली की मग काढून घ्यायची। बघा मस्त अशी खुसखुशीत बनून तयार होते, चवीला खूप छान लागते। संक्रांतीसाठी झटपट बनवून ही तिळाची चिक्की तयार होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।